मंत्री झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी राष्ट्रवादी पक्ष राजीनामा घेणार नसल्याची सूत्रांची माहिती। आरोप झाले की लगेचच राजीनामा घेणं योग्य नसल्याची वरिष्ठांची भूमिका। झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून राजीनाम्याची मागणी। झिरवाळांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, शायना इन्सी यांची मागणी। 2 दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ। देवाचा अवतार असल्याचं सांगत भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार, वसईमधली धक्कादायक घटना। या प्रकरणी ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल, महिलेची फेसबुकवरून ओळख। आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बलात्कार प्रकरणातील वसईतला आरोपी ऋषिकेश वैद्यचा दावा, सोशल मीडियावर एक्सपोस्ट करत दावा। सध्या आरोपी वैद्य फरार। ऋषिकेश वैद्यने आध्यात्मिक साधना शिकवण्याच्या आमिषाने 35 वर्षीय महिलेवर केला अत्याचार, मानसिकदृष्ट्या ब्लॅकमेल करत होता। 4 पथकांकडून शोध सुरू। पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची माहिती। महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच एक भाग, आपण कोणावरही जबरदस्ती केलेली नाही। भोंदू खरातचा तपासामध्ये अजब दावा, माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले। भोंदू खरातची तपासादरम्यान प्रतिक्रिया। भोंदू खरात अपघात आणि अर्धांगवायूने होता बेजार। 1.5 वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती। उत्तेजक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा संशय। डॉक्टर भक्तानेच केले होते उपचार। भोंदू खरात विरोधात एसआयटीकडे तक्रारींचा पाऊस, उपलब्ध करून दिलेल्या 2 हेल्पलाईनवर 100हून अधिक तक्रारी। नाशिक, पुणे, अहिल्यानगरमधल्या महिलांच्या हेल्पलाईनवर तक्रारी, महिलांच्या तक्रारीत अत्याचाराचा पाढा। खरातची महिलांवर अत्याचार करण्याची मोडस ऑपरेंडी एकसारखीच, खरात आधी ग्राहकांची माहिती मिळवत होता असा पोलिसांना संशय। खरात केवळ अंधश्रद्धेचा नाही तर महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक वर्षांची फिल्डिंग लावत होता असाही संशय। भोंदू खरातचा पिस्तूल परवाना अखेर रद्द, खरातच्या फार्म हाऊसच्या झाडाझडतीत आढळलेलं पिस्तूल। पोलीस तपासात या पिस्तूलमधून 5 गोळ्या फायर केल्याचं उघड। नाशिकमधील खरातच्या कार्यालय एसआयटी पथकातल्या अधिकाऱ्यांकडून आज पुन्हा सील, फिर्यादीला सोबत घेऊन तपासानंतर कार्यालय पुन्हा सील। कुणीही छेडछाड करू नये म्हणून कार्यालय करण्यात आलं सील। खरातला हात दाखवताना नाशिकमधले माजी खासदार हेमंत गोडसेंचा व्हिडिओ समोर। खरात गोडसे यांचा हात पाहून भविष्य सांगत असल्याचं व्हिडिओमध्ये समोर। अशोक खरातकडे अनेक नेते आणि अधिकारी जात असल्याची चर्चा। भोंदू खरात प्रकरणी सुषमा अंधारेंचा फोटो बॉम्ब, हेमंत गोडसेंचे खरात सोबतचे फोटो अंधारेंनी दाखवले तर केसरकर चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड्स तपासा, अंधारेंची मागणी। खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, धार्मिक विधी आणि भविष्य पाहण्यासाठी नाशिकसह इतर काही जिल्ह्यातील राजकीय नेते आणि सेलिब्रिटींना खरातने लुबाडल्याची माहिती। नाशिक सिन्नर कॅप्टन म्हणण्याआधी खरातची गावामध्ये हाँगकाँग म्हणून होती ओळख। वर्गमित्रांनी उलगडला शालेय प्रवास, तर वर्गमित्र म्हणण्याची लाज वाटते, खरातच्या मित्रांनी व्यक्त केलं मत। मुलांना शाळेतच चिकित्सक बनवा, भोंदूगिरीला आळा बसेल, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हमीद दाभोलकरांनी सुचवला पर्याय। जादूटोणा विरोधी कायद्याचा शालेय अभ्यासात समावेश करा, प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष उभारण्याची दाभोलकरांची मागणी। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा गोंधळ। महापौर समीर राजूरकर यांच्याकडून कारवाईचे आदेश। पाणी पुरवठा योजनेच्या अभिनंदन प्रस्तावात उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदन प्रस्तावाची मागणी। अहिल्यानगरमध्ये मोठा गोंधळ, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी नगरसेवक श्रीपाद छिन्नम यांना सभागृहाबाहेर काढलं। अर्थसंकल्प चर्चेदरम्यान राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांचा तीव्र विरोध, छिन्नम यांना बोलू न देण्याचा निर्णय। बीडच्या परळीत मंत्री पंकजा मुंडेंचा जनता दरबार, परळी मतदारसंघ आणि तालुक्यातील शेकडो नागरिकांच्या समस्या पंकजांनी जाणून घेतल्या। अनेक प्रलंबित कामंही पंकजा मुंडेंनी मार्गी लावली। नांदेडमधील एकरा इंटरनॅशनल स्कूल या केंद्रावर सीईटी परीक्षेदरम्यान गोंधळ, अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित। केंद्राची क्षमता 300 विद्यार्थ्यांची असताना 600 विद्यार्थ्यांना केंद्रावर बोलवलं। इकरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये टीईटी परीक्षेच्या वेळेस गोंधळ, इंटरनेट आणि इतर सोयी सुविधांअभावी काही विद्यार्थी परीक्षा देण्यापासून होते वंचित। संतप्त विद्यार्थ्यांकडून रास्ता रोकोचं आंदोलन। परभणीमध्ये बीएडच्या सीईटी परीक्षेत सावळा गोंधळ, ऑनलाईन परीक्षेसाठी सिस्टीम उपलब्ध नसल्यानं परीक्षार्थींचा गोंधळ। परीक्षा केंद्रावरील 350 पैकी 180 संगणक रात्री शॉर्ट सर्किटने जळाल्याची माहिती, विद्यार्थ्यांना ऐनवेळी दिल्यानं गोंधळ।
नाशिकच्या मालेगावातील अपर तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर कारवाई. जमीन नोंदी प्रकरणी ज्योती देवरेंसह 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील जमिनींच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचं गंभीर प्रकरण आलं होतं समोर. धाराशिवच्या कळंब तालुक्यातल्या शिराढोणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये वाद. पोलीस पुतळा हटवण्यासाठी आले असता ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत पोलिसांचा रस्ता अडवला. मुंबईच्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातली वनर आणि मिनी टॉय ट्रेन पुन्हा एकदा बंद. पर्यटकांचा हिरमोड. मिनी टॉय ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड. इंजिनमध्ये समस्या निर्माण झाल्यानं 3 दिवसांपासून टॉय ट्रेन तात्पुरती बंद. अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहामध्ये बच्चू कडूंचे एकदिवसीय अन्नत्याग उपोषण. जय श्रीराम कब मिलेगा हिंदू किसान को दाम या घोषवाक्यासह आंदोलन करत बच्चू कडूंकडून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. इस्लामपुरातील वीज वितरण कार्यालयाला शेतकऱ्यांचा घेराव. शहादा तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांचं नुकसान. वेळीच वीज पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा संतप्त शेतकऱ्यांचा इशारा. पुण्यामध्ये स्वस्त दरात सोनं देण्याचा आमिष दाखवून नागरिकांना फसवणाऱ्या दाम्पत्याला अटक. ओळख लपवण्यासाठी आरोपींनी 9 मोबाईल्स आणि 12 सिम कार्ड्सचा केला वापर. गेल्या 10 वर्षात या दाम्पत्याने अनेकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचं तपासात समोर. बीडच्या अंबाजोगाईत 2 वर्षाच्या चिमुकलीचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू. दुर्घटनेनंतर चिमुकलीला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांकडून तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती. या प्रकरणी 15 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल. बीडच्या सिरसाळा इथे रामनवमीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारल्यानं नागरिक आक्रमक. पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं ठिय्या आंदोलन. नागरिकांनी आमदार महेश लांडगे आणि संग्राम जगताप यांच्याकडे मांडली व्यथा. बुलढाणाच्या खुपगावमध्ये देवीच्या यात्रोत्सवात गावातून सोंगांची मिरवणूक काढण्याची परंपरा. यात्रोत्सवाला भेट देत शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी धरला पारंपरिक गाण्याच्या तालावर हलगी वाजवत ठेका. सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण झालेल्या 2 भावांचा एकमेकांना घट्ट मिठी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल. दोघांच्याही डोळ्यामध्ये आनंद अश्रू. दोघांमधील एक भाऊ मुंबई पोलीस तर दुसरा वनरक्षक अधिकारी. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये दाभोळ समुद्र किनाऱ्यावर भरकटून आलेल्या डॉल्फिनला स्थानिक नागरिकांनी केलं रेस्क्यू. काही वेळ प्रयत्न करून डॉल्फिनला पुन्हा सुरक्षितपणे समुद्रात सोडलं. साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा किल्ल्याला नवसंजीवनी. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकारातून अजिंक्यताराचा कायापालट. कोट्यवधींचा निधी मिळाल्याने संवर्धनाला सुरुवात. बालेंद्र शाह नेपाळचे नवे पंतप्रधान. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी बालेंद्र शाह यांना दिली शपथ. अवघ्या 35व्या वर्षी बालेंद्र शाह नेपाळच्या इतिहासातले सर्वात तरुण पंतप्रधान. व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यामध्ये आणखी 20% वाढ. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा 70%वर. केंद्रीय पेट्रोलियम सचिवांनी जारी केलं प्रसिद्धीपत्रक. पोलाद, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल, प्लास्टिक उद्योग क्षेत्राला प्राधान्य. पुण्यातील अनेक खानावळ चालकांकडून इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यानं खानावळ बंद न ठेवण्याचा निर्णय. मात्र इलेक्ट्रिक शेगडी वापरल्यामुळे चालकांना वीज बिलाचीही चिंता. नयाऱ्या खासगी कंपनीच्या पेट्रोल पंपांवर दर वाढले. पेट्रोल प्रति लिटर 5 तर डिझेल प्रति लिटर 3 रुपयांनी महाग. डॉलर पुढे रुपयाची घसरगुंडी. रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर. एका डॉलरला मोजावे लागणार 94 रुपये. युद्ध आणि शेअर बाजारातल्या अस्थिरतेचा परिणाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.